नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान आणि 15वा श्लोक आपण वाचत आहोत। आज 4था दिवस आहे 15वा श्लोक वाचायचा। जन्माष्टमीच्या कार्यक्रमांमुळे मध्ये गॅप पडला। श्लोक नंबर 15। नमां दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमा मायया परितज्ञाना आसुरं भावमाश्रिता। नमां दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमः मायया परितज्ञाना आसुरं भावमाश्रितः। नमां दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमः मायया अपहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता। जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे आसुरी प्रवृत्तीचे नास्तिक प्रवृत्तीचे असतात, ते मला कधीही शरण येत नाहीत। एखाद्याला आश्चर्य वाटेल, भगवंत मधूनच काय मला शरण यायची गोष्ट करायला लागली। आतापर्यंत तर आत्मा, परमात्मा, कर्म, प्रकृती सांगत होते। संपूर्ण वैदिक ज्ञानांचा सार आहे भगवंतांना शरण जाणे। त्याचं जे बेसिक नॉलेज होतं ते आपल्याला पहिल्या 6 अध्यायामध्ये दिलं। आता इथून पुढे भगवंत कंटिन्युअसली आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहेत, मला शरण आलं पाहिजे। वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यम 15व्या अध्यायात सांगतात भगवंत, सर्व वेदांचा सार आहे मला जाणणे, मला शरण येणे। आणि भगवंतांची स्टाईल आहे प्रश्न विचारल्यावर डायरेक्ट उत्तर देणे। त्यामुळे डायरेक्ट उत्तर देत आहेत की ही दैवी गुणमयी माया आहे, ती मी बनवलेली आहे माझ्या 8 शक्तींनी आणि 3 गुणांनी। भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 प्रकृतीच्या शक्ती आहेत भगवंतांच्या। प्राकृतिक शक्ती, अपराशक्ती, बहिरंगा शक्ती ज्याला म्हणतो, आणि जीव जो आहे तो भगवंतांचा श्रेष्ठ असा पराशक्तीचा भाग आहे। तो अशा प्रकृतीसारखा कनिष्ठ नाही, परंतु ते 3 गुणांमध्ये अडकल्यामुळे आपल्या काम आणि द्वेषामुळे तो या 3 गुणांच्या प्रभावाखाली या प्रकृतीमध्ये त्याला ठेवलं जातं जबरदस्तीने। तर त्याची इच्छा होती स्वामी प्रभू व्हायचा, म्हणून त्याला स्वामी प्रभू व्हायची इच्छा त्याची पूर्ण करून घेण्यासाठी त्याला इथे चान्स दिलेला आहे। परंतु ते कोणी होऊ शकत नाही। चान्स दिलेला याचा अर्थ
असं नाही की तुम्ही होऊ शकता. ट्राय करा आणि जेव्हा पटेल की हे होऊ शकत नाही तेव्हा माझ्याकडे परत या. हे एवढी साधी सोपी गोष्ट सांगण्यासाठी, तुम्हाला चान्स देण्यासाठी भगवंतांनी भौतिक प्रकृती बनवली. भगवान सांगतात की परंतु ही प्रकृती आहे ती 3 गुणांच्या प्रभावाखाली जो कोणी आहे तो बिलकुल याच्यातून कधीही सुटू शकत नाही. मम माया दुरुत्तया, याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात दैवी एषा गुणमयी मम माया दुरुत्तया. एकच मार्ग आहे याच्यातून बाहेर पडायचा, तो म्हणजे मामे वये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. मला शरण आला तो आरामात याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि म्हणून मग पुढच्या श्लोकामध्ये सांगायला लागलेत की हे टॉपमोस्ट ज्ञान असून देखील, सगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये देखील हे सगळं ज्ञान दिलेलं असून देखील काही लोक आहेत ते मला बिलकुल शरण यायला बघत नाहीत. त्यांना दुष्कृतीना म्हटलेलं आहे. दुष्ट काम करणारे, दुष्कृतीना. सुकृतीना झाल्याशिवाय भगवंतांना शरण पण येत नाही आणि भगवंतांना पूर्णपणे जाणू पण शकत नाही आणि इथून सुटका पण होत नाही. त्यामुळे दुष्कृतीना होऊन भगवंतांचा भक्त होणे शक्य नाही, जे आपल्याला वाटतं होऊ शकतं. भारतातल्या बऱ्याच जण त्यांची कॅटेगरी केलीत भगवंतांनी. कोण असतात हे दुष्कृतीना, कोण आहेत दुष्ट जे मला शरण येत नाहीत? पहिलं म्हणजे मूर्ख. मूर्ख का म्हटलेलं आहे? कारण या जगामध्ये रात्रंदिवस धडपडत आहे सुख शोधण्यासाठी. त्याला कळतंय, दिसतंय सुख मिळत नाही. सगळे मृत्यूच्या आहारी जात आहेत. मृत्यू कोणी वाचवू शकत नाही. मृत्यूनंतर कुठे जाणार माहिती नाही. संघर्ष करून देखील जे मिळतंय ते परत हिसकावून घेतलं जातं. निसर्ग म्हणा, प्रकृती म्हणा, दैव म्हणा, हे सगळं बघून स्वतःशी ते झाल्यानंतर देखील तरीही आपण प्रयत्नच करत असतो इथेच राहायचा, इथेच सुख मिळवायचा. म्हणून याला मूर्ख म्हटलेलं आहे. हो की नाही? ठीक आहे, एखाद दिवस रस्ता चुकला काहीतरी समजावून घेऊ शकतं, परंतु जन्मोजन्मी अनंत जन्म हेच प्रयत्न करत राहिले मग त्याला मूढ म्हणायलाच पाहिजे. 100 मूर्खांचा मिळून एक मूढ होतो, मूढा. त्यामुळे वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही, मूर्ख आहोतच आपण. प्रभुपाद जनरली म्हणतात बिंडोक सकाम कर्मी. तो कर्म पण वाईट करत नाही बरं का. कर्म वाईट करणारे दुसरे पुढचे आहेत, नराधम आणि आसुर. हा कर्म चांगलंच करत असतो. शेती जरी करीत असला तरी इतर राहायची इच्छा आहे म्हणून मूर्ख. मूर्खची व्याख्या लक्षात घ्या. भागवतामध्ये एक श्लोक येतो तिथे बघ, सूत गोस्वामी सांगतात कोणाकोणाला हे शास्त्र समजत नाही, भगवत विज्ञान समजत नाही, गाढव, उंट आणि कोणतंही सांगितलं नाही, असे प्राणी सांगितले. प्रभुपाद गाढवाचं उदाहरण देतात मूर्खासाठी. डोळ्यासमोर त्याला हिरवा चारा दिसतोय तरी पण त्याला वाटते की ओझं नेल्याशिवाय मला मिळणार नाही. आपण सगळे तेच करत आहोत. उंटाचं उदाहरण देतात, इथे दिलेलं नाही प्रभुपादांनी, परंतु उंटाचं उदाहरण देतात. वाळवंटामध्ये असतो उंट, काटेरी झाडं खातो. काटे टोचल्यामुळे जिभेतून रक्त येतं, त्या जिभेची टेस्ट त्याला आवडते. त्याला वाटतं मला खूप चांगलं खायला मिळालं, तेच खात राहतो. स्वतःच रक्त खातोय, त्याला कळत नाही. मूर्ख उंट. अजून एक कुठल्या तरी डुकराची कायची उपमा दिलेली आहे भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये श्लोक. दुसरी कॅटेगरी आपण वाचली, दुसरी दुष्कृतीना दुष्ट लोकांची दुसरी कॅटेगरी म्हणजे नराधम. नराधम, भगवत विहीन, भगवत धर्म विहीन, भगवत विहीन धर्म. ज्याला भगवंतांविषयी जाणण्यामध्ये बिलकुल इंटरेस्टच नाही त्याला नराधम म्हटलेलं आहे. त्याला सत्संगला बोलवलं तरी येत नाही. पाप कर्म करण्यामध्ये रात्रंदिवस बिझी असतो. नर अधम म्हणजे नरांमधला अधम, सगळ्यात खालचा, नीच.
वाटतं आपल्याला आपण खूप सुसंस्कृत आहोत. प्रभुपाद व्याख्या देताना सांगतात, जो सुसंस्कृत नाही त्याला नराधम म्हणायचं. सुसंस्कृतची व्याख्या जर आपण ठरवून चालणार नाही. ज्याला जीवनाचा उद्देश माहिती आहे त्याला सुसंस्कृत म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, आर्य. ज्याला जीवनाचा उद्देश माहिती नाही त्याला अनार्य किंवा असंस्कृत म्हटलेलं आहे. जो असंस्कृत असतो त्याला नराधम म्हणतात. प्रभुपाद म्हणतात 99.9% लोक या जगातले नराधम आहेत. आता तिसरी आणि चौथी कॅटेगरी दोन्ही एकदम आज आपण वाचणार आहोत. तिसरी कॅटेगरीला म्हटलेलं आहे मायया अपहरित ज्ञाना. ज्ञान ज्ञान ज्याचं मायेने हिरावून घेतलेलं असं आहे. विद्वान, खूप विद्वान, परंतु मेन ज्ञान जे पाहिजे की मी ते का अडकलोय, मला दुःख काय येते, मी कोण आहे, हे याची चौकशी करायची त्याला इच्छा पण जिज्ञासा होत नाही. सदैव बिझी आहे तो भौतिक ज्ञानामध्ये. त्याला इथं म्हटलेलं आहे मायेनं त्याचं खरं ज्ञान त्याचं मायेनं हिरावून घेतलेलं असते. माया या अपहरित ज्ञान. तर माया काय मुद्दामून हिरावून घ्यायला बसलेली नाहीये. जो अशा प्रकारे भौतिक ज्ञानामध्ये खूप अहंकारी होतो त्याचं माया हिरावून घेते, कारण त्याची स्वतःची इच्छा असते भगवंतांपासून दूर जायची. ती इच्छा पूर्ण केली जाते. त्याच्यासाठी वाईट आहे त्याला माहिती नसतं. प्रभुपाद लिहितात दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे मायया अपहरित ज्ञाना. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान माया शक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्राय अत्यंत विद्वान म्हणजे मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात. माया शक्ती एवढी स्ट्रॉंग आहे, तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही याला पार करून जाऊ शकत नाही. भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं नाही, मम माया दुरुत्तया, अतिशय दुष्कर आहे, अतिशय कठीण आहे. मग हे लोक या ज्ञानाचा उपयोग अजून इथेच कसं राहता येईल, सुखी राहता येईल, जास्त वेळ राहता येईल याच्यासाठी रिसर्च चालू असतो सगळा. आता बऱ्याच लोकांना कळून चुकलंय की इथे राहता येत नाही जास्त वेळ, तर चंद्रावर जाऊन राहायचं प्लॅनिंग चालू आहे, मंगळावर जाऊन राहायचं प्लॅनिंग चालू आहे मिस्टर इलॉन मस्कचं. बघा, स्वतःची बायको स्वतःच्या ताब्यात राहू शकत नाही, मंगळावर जायचं प्लॅनिंग करायला इलॉन मस्क. म्हणून याला म्हणायचं ज्ञान हिस. बायकोशी संबंध कसा व्यवस्थित ठेवायचा आणि प्रेमानं कसं राहायचं हे पण ज्ञान महत्वाचं आहे. कोणी शिकवायची गरज नाही, परंतु जो अहंकारी व्यक्ती असतो तो याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे हे सांगतात काय हे लोक सगळे, चंद्रावर जाणारे, मंगळावर जाणारे, की आपल्याला तिथे जाऊन लोक शोधायचे आहेत, सिव्हिलायझेशन तयार करायचंय, संस्कृती समाज निर्माण करायचंय. तिथे जाऊन इथला समाज सांभाळायचं होईना आपल्याला. कॉन्स्टंटली यांचं न्यूज मध्ये काय असते बघा, चंद्रावरती पाणी सापडलं, अरे इथं पाणीच पाणी आहे, याला दूषित करत चाललाय तुम्ही. इथल्या पाण्यामध्ये राऊंड अप सोडलं, हे सोडलं, पाणी पिण्यायोग्य ठेवलं नाही आणि चंद्रावरती पाणी शोधतोय, मंगळावरती पाणी शोधतोय. झाडं झुडपं आहेत का मंगळावरती, इथली झाडं तोडतोय. फुकटमध्ये मिळाल्याची व्हॅल्यू नसते. फुकट सगळं मिळाले तोडून खिसा भरतोय. आणि किती किती खर्च आला होता मंगळावर जायला भारताला? 365 करोड रुपये काहीतरी. कसे काय गेले माहिती नाही. चंद्रावर जायचं होईना मंगळावर जायचं. 40 ट्रिलियन डॉलर्स काहीतरी लागले होते अमेरिकेला. 40 ट्रिलियन डॉलर करून कशासाठी जातोय? तिथे झाड आहे काय बघायला. इथे पडद्यात झाड आहे दिसत नाही. त्याला म्हणायचं माया, त्याचे ज्ञान हिरावून घेतलंय. मग त्यांना विचारा, जाऊन त्यांना विचारा तुमचा उद्देश काय, एवढा पैसा का, एवढा पैसा, वेळ, संपत्ती, सामर्थ्य सगळं कशाला खर्च करताय? तिथे जीव आहेत काय शोधायचे? मग इथे आहेत ना जीव, तिथे जीव शोधून काय करणार आहे? त्यांना पण शोषण करणार, एक्सप्लॉइट. आणि इथले एक्सप्लॉइट करून संपले आता, होय ना, शोषण करून संपले. ही आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची
लोकांचा उद्देश असतो. एका देश इथे पृथ्वीवरती देखील एका देशात घुसतात, तिथली नैसर्गिक संपत्ती सगळी लुटतात, चला आता दुसऱ्या देशात जाऊया, संपत आलंय म्हणून आता दुसऱ्या ग्रहावर जाऊया, यांचं चालू आहे, हो की नाही. कोण असतात हे? मोठे मोठे तत्वज्ञानी, मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक, मोठे मोठे लेखक, आणि एक नंबरचे नास्तिक असतात. जितका भौतिक ज्ञानामध्ये एक्सपर्ट तितका तो भगवंतांना न मानणारा असतो. कुठेही जाऊन बघायचं तुम्ही, जितका भौतिक ज्ञानामध्ये एक्सपर्ट तितका त्याला भगवंतांवर विश्वास नसतो, आणि त्याचा अहंकार तेवढाच मोठा वाढलेला असतो. हे लेखक लोक वगैरे बघा, साहित्यिक, लेखक, कवी, तत्वज्ञानी. ओशोने पूर्ण, ओशो माहिती तुम्हाला, आचार्य रजनीश, पूर्ण आपलं आयुष्य पणाला लावलं लोकांना हे सांगण्यासाठी की देव नाही आहे. भयानक तत्वज्ञानी होता, भयानक तत्वज्ञानी. तो बोलत बसला ना, लोक असं अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत बसायचे सगळे, कारण तो बोलायचंच असे वाक्य. जसं आता जग्गी वासुदेव बोलतो ना, त्याच्या वाक्यावरती फिदा होतात लोक. असतं कॉमन सेन्स, मग याचा उपयोग करून मग शेवटी सांगतात देव नावाचा प्रकार नाही. 12च्या भावात जातात. पकडलं ओशोला अमेरिकेमध्ये, संपत्ती, बंदुका, गोळ्या, सगळं मिळालं त्याच्याकडून. तत्वज्ञान असून काय उपयोग नाही, कवी असून काय उपयोग नाही, साहित्यिक असून काय उपयोग नाही, वैज्ञानिक असून काय उपयोग नाही. तुम्ही लोक किती फॉलो करता माहिती नाही. अमेरिकेमध्ये आता सध्या जो विषय चालू आहे ना, तुम्हाला वाटतं जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे, जवळजवळ उघडकीस आलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे आहेत. डोनाल्ड ट्रम्प आहे, बिल गेट्स आहे त्याच्यामध्ये. बिल गेट्स, ज्याला इंजिनियर लोक देव मानतात, आम्ही पण एकेकाळी देव मानत होतो त्याला. इंग्लंडचा राजा आहे त्याच्यामध्ये, त्या स्कॅन्डल मध्ये बघा. जगातली सगळ्यात मोठी कंपनी जो चालवतो, सगळ्यात हुशार, कितीतरी वर्ष जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, त्याचा टॉप 1 ला होता, तो या स्कॅन्डल मध्ये आहे. कसल्या स्कॅन्डल आहे हे? लहान मुलींची तस्करी करणे. 12 ते 16 वर्षाच्या मुलींची तस्करी करणे, याच्यात आहेत हे सगळे. डोनाल्ड ट्रम्प देखील. कुठं गेलं ते बरं, राहू दे, देवाला मानायचं, देवाला शरण जायचं, तेव्हा डोकं कुठं गेलं होतं असल्या गोष्टी करताना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोण यांचं ज्ञान, इतका विद्वान माणूस कसा काय असं करू शकतो? आपल्याला असं वाटलं पाहिजे, हो की नाही? कुठे गेलं होतं त्यांचं ज्ञान तेव्हा? या भौतिक जगामध्ये भौतिक इंद्रियांना बळी गेलेला माणूस हा असाच वागतो, तो कितीही ज्ञानी असू दे. परंतु माया त्याची दिशाभूल करते, म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात. म्हणून कुंती महाराणी म्हणते, जन्म ऐश्वर्य श्रुताश्री. पुढे काय? त्वाम अकिंचन गोचर. त्याचा जन्म चांगल्या कुळात झालेला आहे, ज्याच्याकडे ऐश्वर्य संपत्ती आहे, ज्याच्याकडे श्रुता म्हणजे तो विद्वान आहे, आणि श्री म्हणजे ज्याच्याकडे सौंदर्य आहे, त्याला भगवंत कधी मिळत नाही. ही भगवंत मिळवण्याची ही पात्रता नाहीये. भगवंत मिळवण्याची काय पात्रता आहे? तुम्हाला अकिंचन व्हावं लागेल. त्वाम अकिंचन गोचर. अकिंचन म्हणजे काय? आकांक्षा रहित. त्या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये आकांक्षा राहिली नसली पाहिजे. निष्किंचन कधी कधी म्हटलं जातं, निष्किंचन, अकिंचन, त्यालाच भगवंत मिळतात. ही बेसिक डेफिनेशन सगळीकडे आहे. असं नाही आहे की
प्रभूजी खूप काहीतरी वरचं हायफाय स्ट्रिक्ट महाभयानक ऍडव्हान्स्ड भक्ती सांगायला येते. पहिल्या पानावर आहे भगवद्गीतेच्या. प्रभुपाद लिहितात, सध्या स्थितीत मायया अपरित ज्ञाना असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत. कोण डोळ्यासमोर आलं तुमच्या? म्हणजे इंटरनेटवर असतं त्यांना, त्यांच्या डोळ्यासमोर लगेच आचार्य काय ना, आचार्य प्रशांत, फेमस आजकाल आहे तो आचार्य प्रशांत. फक्त भगवद्गीतेच्या आधारावरती फेमस झाला, परंतु भगवंतांना मानत नाही. याचे विद्वान आणि बोलताना असे लोक थक्क होऊन ऐकत असतात सगळे, आणि खूप फॉलोअर्स निर्माण होतात. कारण फॉलोअर्स लोकांना पण तेवढंच पाहिजे असतं. भगवद्गीता, भागवतम, वेद, विज्ञान सगळ्यांचं सार आहे. तुम्ही भगवान होऊ शकता हे सांगितलेलं कोणाला आवडेल? कोणाला आवडेल की भगवद्गीता, भागवतम सगळ्याचं सार आहे, भगवान एकमेव आहेत, तुम्ही सगळे त्यांचे दास आहात. हे आम्हाला साधू लोक सांगतात मी भगवान होऊ शकतोय, आणि मग ती फिलॉसॉफी ट्विस्ट करतात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून. काय काय सांगतात हे लोक? का माहिती नाही, परंतु सध्या तुमची शक्ती गेलेली आहे, कर्माच्या बंधनामध्ये तुम्ही अडकलाय. आम्ही सांगतो ती प्रोसेस फॉलो करा, परत भगवान झाला, सगळी शक्ती तुमची परत येते. विसरलाय तुम्ही भगवान. भगवान कधी विसरू शकतो का मी भगवान आहे ते? भगवद्गीतेवरती भाषांतर लिहितात, जग्गी वसुदेव आहे. तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्ही नाव घेऊन त्यांना बदनाम करताय, त्यांची निंदा करतायत. हे निंदा करण्या योग्य असतात असुर लोक, कारण ते भगवंतांच्या विरुद्ध वागलेले असतात. जग्गी वसुदेवचा मी एक परवा व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये तो सांगतोय की सध्या सत्ययुग चालू आहे, असं डायग्राम वगैरे काढून, आणि याच्यानंतर कलियुग येणार आहे. काय वाटेल ते पुन्हा काही सांगायचं, लोक फॉलोअर्स झालेत म्हणून काही सांगायचं. संत लोकपाल मिलिटरी घेऊन गेले होते त्याला पकडायला, बुलेट प्रूफ काचा लावलेल्या त्यांची. सो हॉरिबल. ऍक्च्युली हे सगळं लोक करतात हे पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवण्यासाठी. चैतन्य महाप्रभू म्हणतात, न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदीश काम. कुठल्याही प्रकारची कामना करा, बुद्धीचा तुमचा काही फायदा होणार नाही. जिथे यायचं तिथेच येऊन थांबणार. या दशकातला सगळ्यात श्रेष्ठ वैज्ञानिक होऊन गेला, त्याचं नाव काय? फिजिसिस्ट. नो रिसेंटली 2010 शरीर सोडलं त्यांनी. असं शेवटचे काही वर्ष. हा, स्टीव्हन हॉकिंग. स्टीव्हन हॉकिंग. तो पण सांगायचा जगाला ओरडून, देव नाही, देव नाही, देव नाही. आपले भक्त लोक, काही लोक जोक पाठवतात. 2010 पर्यंत स्टीव्हन हॉकिंग म्हणायचा देव नाही, देव नाही, देव नाही. 2010 नंतर आम्ही म्हणतो स्टीव्हन हॉकिंग नाही, स्टीव्हन हॉकिंग नाही. कुठे गेला माहिती नाही. मनुष्याचा जन्म मिळाल्यावरती एकच प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे, कुठून आलो? तेच ज्ञान आहे, बाकी सगळं ज्ञान झिरो आहे. हो की नाही? सनातन गोस्वामी सगळ्यात विद्वान होते, रूप सनातन दोघेही. सनातन गोस्वामींनी बराच पराक्रम करून, परिश्रम करून, तुरुंगातून सुटून कुठून पर्वत आणि नद्या पार करून भगवंतांजवळ आले फायनली. आणि पहिला प्रश्न विचारला, मी कोण आहे सांगा मला. के आम्ही. चैतन्य महाप्रभू त्याच्यानंतर त्यांच्या दुसऱ्या श्लोकात चैतन्य महाप्रभू म्हणतात, सनातन तुला सगळं माहिती आहे, परंतु एक शिष्टाचार म्हणून तू विचारतोयस हे मला माहिती आहे. सगळं माहिती होतं सनातन गोस्वामींना, तरी पण भगवंतांच्या समोर नतमस्तक, गुरु समोर नतमस्तक होऊन म्हणतात, मला प्लीज कृपया सांगा मी कोण आहे. ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला नाही, मी कोण आहे, ते कितीही ज्ञानी असू दे, त्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं असतं. माया या अपरित ज्ञान.
गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही, तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेत. हे सगळे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. मत्त परतरम न अन्यात अहम बीज प्रदा पिता. पण चुकीचा अर्थ भगवद्गीता चुकीचं समजावतात कसं लोक, मला ह्याच आश्चर्य वाटते कधी कधी. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासून होतो हे देखील भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे. आणि सर्व जीव अंतर्यामी असलेले परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत. अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्वम प्रवर्तते अहम आदि हि देवानाम. किती वेळा म्हणायचं अहम. पहिलील्या मुलाला जरी संस्कृतच्या विचारलं अहमचा अर्थ काय, तर अहमचा अर्थ काय आहे? मी. तुम्ही वेगळा अर्थ कसा काय काढू शकता? ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे तेच काढू शकतात. प्रभुपाद इथे सांगतात भगवंत सर्व पदार्थांचे मूल स्त्रोत आहेत. अहम सर्वस्य प्रभव. आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे असे स्पष्ट आदेश असतानाही मायया अपरित ज्ञाना लोक भगवंतांचा अवमान करतात. भगवद्गीतेतच भगवंत म्हणतात की जो मला मनुष्य समजतो तो देखील एक नंबरचा मूर्ख आहे. तरीही वेगळा अर्थ काढतात भगवद्गीतेचाच आधार घेऊन. अवजानंती माम मूढा. आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात. मानुष्यम तनुमाश्रिता. हे जाणत नाहीत की हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे. माया अपरित ज्ञान लोकांनी केलेली गीतेवरील परंपरा रहित अनधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत. हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवत नाहीत. बरेच लोक आता प्रभुपाद इथे काय सांगतात लक्षपूर्वक याचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. महत्वाचं याच्यातला शब्द आहे तो म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील हे अडथळे आहेत. बरेच लोक मला भेटते ते सांगतात की प्रभूजी अडथळे कसे असतील, ते तर चांगलंच काम करतात ना. बिचारा मांस मच्छी खात होता, अगदीच नास्तिक होता, आसुरी प्रवृत्तीचा होता, त्याला निदान सात्विक तरी बनवलं. परंतु ही निर्विशेषवादाची जी संकल्पना असते ना, ती सत्व गुणामध्ये तुम्हाला इतकी जकडून ठेवते की ती एक वेळ नसलेलं बरं. कारण ती पूर्ण निर्विशेषवाद जो असतो, हा जो भगवद्गीतेचे ही जे लेखक असतात जे भगवंतांना मानत नाहीत, तो सगळा याच्यावरच बेस्ड असतो की मी एक दिवस भगवान होणार. ते सगळ्यात डेंजरस असत. तीच इच्छा तुम्ही घेऊन आलाय हो की नाही. म्हणून हे अडथळे. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात, काय सांगतात? मायावादी भाष्य सुनिले होई सर्वनाश. मायावादी जिथे प्रवचन चालू आहे, मायावादी जिथे पुस्तक आहे, मायावादी जिथे भक्त आहेत, तिथून धोतीची दोन्ही टोकं वर धरून पळत सुटलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचा आदेश आहे. तिथे जर तुम्ही राहिला तर अनंत जन्म त्या संकल्पनेमध्ये तुम्ही राहू शकता की मी भगवान होऊ शकतो, काहीतरी होप आहे. मायेचा सगळ्यात मोठा पाश असतो प्रभुपाद. म्हणून हे अशा प्रकारे भगवद्गीतेचं भाष्य करणारे, भगवद्गीतेचं भाषण प्रवचन देणारे स्वतः भगवंतांना शरण जात नाहीत, दुसऱ्यांनाही भगवंतांना शरण जाण्याला शिकवत नाहीत. त्यामुळे सगळ्यात मोठे भक्तीच्या मार्गावरचे अडथळे असतात. व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. असं बोललं ना तर असं वाटतं की भक्ती मार्गावरचे खूप क्रूर आणि गर्विष्ठ आहेत, परंतु ही सत्य परिस्थिती आहे.
काही का होईना प्रभूजी, आम्हाला भक्तीत यायला मदत तरी केली त्यांनी. भक्तीत यायला मदत ही फक्त आणि फक्त भगवंतांच्या आणि गुरुच्या कृपेमुळे होत असते, कोणी दुसरं मदत करत नसतं. परवा एक जण मला सांगत होते की असं पहिल्यांदा आम्ही यात आलो, मग यात आलो, मग यात आलो, मग यात आलो, मग भक्तीत आलो. हे चांगलंच झालं ना. पहिला कुठे काय आत्मज्ञान मध्ये होतो, मग काय नाव ते माताजी अम्मा माताजी काय ते ओम शांती, ओम शांती मध्ये आलो. ओम शांती मधनं श्री श्री मध्ये आलो. मग श्री श्री मधनं जग्गी वासुदेवकडे जाणार होतो, पण इकडे आलो. याला भगवद्गीतेत स्टेज पायऱ्या म्हटलेल्या नाही, त्याला भगवद्गीतेत काय म्हटलेलं आहे, बहुशाखा ही अनंतस्या अव्यवसायी नाम. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठीक आहे, तुम्ही इव्हेंच्युअली आला भक्तीमध्ये, परंतु नाही आला असतं तर नाही कितपत पडलं असतं तिथंच. त्यामुळे खूप डेंजरस असतं. प्रभुपाद हे जतो मत ततोपत ही जी संकल्पना भारतामध्ये आहे त्याचे स्पष्ट विरोधक होते प्रभुपाद. जतो मत ततोपत म्हणजे काय, जसं तुमचं मत त्याप्रमाणे तुम्ही धर्माचं पालन करा. मग कोणी पण काही पण तयार करेल रोज उठून, आणि तयार केलेले आहेत ऑलरेडी. यांचा पंथ, त्यांचा पंथ, यांचा संप्रदाय, हेच चालू आहे भारतामध्ये. भगवद्गीतेमध्ये नाही पंथ सांगितलंय ना, असं संप्रदाय सांगितलाय. भगवद्गीतेमध्ये प्युअर ज्ञान दिलेलं आहे, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटायचं कसं. मग हे ज्ञान सगळ्यांसाठी आहे, ज्याला जन्म मृत्यू आहे ते सगळ्यांसाठी. त्यामुळे हे याचं जे समर्थन करतात ना, तुम्ही पण भगवंतांकडे जाणार आहे, मी पण भगवंतांकडे जाणार आहे, आपला मार्ग फक्त वेगळा आहे, मार्ग एकच असतो. सूर्यदेवाची पूजा करून तुम्ही सूर्यग्रहावर जन्म घेणार आहे, भगवंतांकडे नाही जाणार. ही खूप चुकीची संकल्पना आहे. तसंच भगवंतांना एक अव्यक्त ब्रह्मज्योती असंच समजून जो पंथ निर्माण केला गेलेला आहे, भरपूर आहेत असे, ऍक्च्युली एक दोन नाहीत, भरपूर आहेत. सगळे त्यांचं पण म्हणणं हेच असतं की सगळे भगवान आहेत, सगळे भगवान पर्यंत जातात. परवा एक मी बघत होतो, कोणतरी प्रश्न विचारत होतो की आचार्य रजनीश ओशो क्या भगवान है, आपण को भगवान करके बुलाते, भगवान रजनीश असं काहीतरी म्हणतात ना. तर ते समजावून सांगत होते की भगवानचे दोन व्याख्या आहेत. तो व्यक्ती खूप छान सिरियसली समजावून सांगतो, भगवानचे दोन व्याख्या आहेत. एक म्हणजे, आणि भारतामध्ये हे दोन्ही प्रचलित आहेत, तो सांगत होता. एक म्हणजे सृष्टीचा रचेता निर्माता सर्वश्रेष्ठ पुरुष, त्याला मानणारे भारतामध्ये भरपूर आहेत. आणि दुसरा पंथ जो आहे त्याच्यामध्ये हे लोक सृष्टीचा रचेता निर्माता कोणी पुरुष आहे, व्यक्ती आहे, याला मानत नाही. एक अव्यक्त शक्ती आहे, त्याचे आपण भाग आहोत, आणि मेल्यानंतर परत त्याचे आपण भाग झालो तर आपण स्वतः भगवान होतो, म्हणून प्रत्येकाला भगवान म्हटलं जातं. जो ती अवस्था प्राप्त करतो त्याला भगवान म्हणतात. जैनिझम, बुद्धिझम हे सगळे या संकल्पनेवरती असतात. म्हणून त्यांच्याकडे 24 भगवान आहे, उद्या 25 होतील. मग भगवानची व्याख्या इथे चुकीची ठरते, कारण भगवानच्या व्याख्येमध्ये पहिली व्याख्या आहे ते सर्वशक्तिमान. सर्वशक्तिमान 25 कशा असू शकतात? सर्वशक्तिमान एकच असला पाहिजे, मग त्याला सर्व म्हणता येत नाही, हो की नाही. तर मूळ कारण याचं हे आहे की मला भगवान व्हायची इच्छा आहे. हा स्वार्थ अजून गेलेला नसतो, हा स्वार्थ आपल्याला अडकून ठेवतो. किती बुद्धिमान असू दे, त्याला हा स्वार्थ जकडून ठेवतो. पुढे दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम भावमाश्रिता किंवा आसुरी वृत्तीचे लोक होय. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. आता तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आधीचे 3 पण आसुरच आहेत, काइंड ऑफ आसुरच आहेत, परंतु स्ट्रेट फॉरवर्ड तोंडावरती डायरेक्ट आसुर कोणाला म्हटलं जातं?
जो भगवंतांना बिलकुल मानत नाही, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲग्नॉस्टिक. बिलकुलच मानत नाही. म्हणजे भगवान नावाचा प्रकारच नाही. नाही व्यक्ती आहे, ना ऊर्जा आहे, ना शक्ती आहे, काही काही नाही. निसर्गाला मानत नाही, तो कशालाच मानत नाही. निसर्गाला पण मानत, काही लोक निदान निसर्गाला तरी मानतात. नेट आहे, गुड थिंग. हे आसुरीम भावमाश्रिता म्हणजे उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार. नास्तिक हे किती डेंजरस आहे हे लक्षात येते का बघा तुम्हाला. ज्यावेळी मी म्हणतो की कोणी श्रेष्ठ व्यक्ती आहे, श्रेष्ठ कायदा आहे, असं मी मान्यच करत नाही, मग तो कसंही वागायला फ्री, म्हणूनच त्याला आसुर म्हणतात. तो कोणाचाही मर्डर करू शकतो, कोणाचाही रेप करू शकतो, कसलीही झाडं कधीही तोडू शकतो, कुठलंही केमिकल कुठेही टाकू शकतो. त्याला काही बंधनच नाही, कारण त्याचा विश्वासच नाही की कायदा आहे, त्या कायद्याने मला दंड मिळणार आहे, तर कायदा चालवणारा कुणीतरी आहे याच्यावरच त्याला विश्वास नाही. म्हणून अशा लोकांना असुर म्हटलेलं आहे. आणि हे आपल्यातच आहेत, आपण पण त्याचा भाग आहोत, आहे की नाही. जे भगवंतांची पूजा अर्चना करतात, भगवंतांना भगवान मानतात, तरी पण पाप पुण्यावर विश्वास ठेवत नाहीत, बिनधास्तपणे ही सगळी कामं करत असतात, त्यांच्यासाठी नवीन कॅटेगरी करायला पाहिजे, 5वी. आता कसं करायचं, म्हणजे कसं एक्सप्लेन करायचं याला. असुर भक्त, भक्तासुर, भक्तासुर हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार. हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ना, यांची लक्षणं दिलेली आहेत 16व्या अध्यायामध्ये. आपण वाचणार आहोत 16व्या अध्यायामध्ये. काय सांगितलेत, खूप सारी लक्षणं सांगितलेत. दंभ, दर्प, अभिमानश्च, क्रोध, पारुषमेव च. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, ह्यांना काय करायचं काय करायचं नाही याच्याशी देणं घेणं नसतं. काय चांगलंय काय वाईट आहे, जे वाटतंय ते करायचं. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, जनाना विदुराज. न शौचम, स्वच्छतेची भानगड नसते. न अपिचाचार, सदाचार नसतो. न सत्यम, खरं बोलत नाही. तेषु विद्यते ईश्वरोहम अहम भोगी. सगळ्यात मेन लक्षण त्यांचं हे असतं, ईश्वरोहम अहम भोगी. मी ईश्वर आहे, मीच भोगी आहे. बलवान सुखी, ईश्वरोहम अहम भोगी, सिद्धोहम बलवान सुखी. हे सगळे असुर कॅटेगरीमध्ये येतात. त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत. परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत. हे उघड 100% कम्प्लिटली चंगळवादी असतात. नाही ह्याला कशाचं उत्तर, ज्ञानी नसतात. हे तर्क वितर्क, उत्तर देणे, डिबेट करणे, मला वाटतंय बस, हे यांचं बेसिक असते. मला वाटतंय असं वागलं पाहिजे. यांच्यापैकीच इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात, पण भगवद्गीतेत या उलट सांगण्यात आले आहे. नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात. काल्पनिक अवतार म्हणजे स्वतःतलाच एखादा ग्रेट, कारण ग्रेट एखाद्याला मानल्याशिवाय या जगात चालत नाही. मग समाजातल्याच एकाला उठवून उभं करायचं. आजकालच्या आसुरांचा अवतार देव कोण असतो, ते आमदार खासदार लोक देव असतात. यांना तर मानावं लागतं, त्यांच्याशिवाय इंद्रिय तृप्ती होत नाही. भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने, जीवनाचं ध्येय किती कठोर लिहितात बघा कधी कधी.
भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांचा जीवनाचा ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊ शकत नाही. दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अलबंदरू म्हणतात की हे भगवन, तुमचे गुण रूप लीला दिव्य आहेत. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात. दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञानच आहात. भक्तांना नावं ठेवणे, साधूंना नावं ठेवणे यांचं मुख्य कार्य असतं, प्रमुख काम असतं. टिंगल करणे, कारण कशावर विश्वासच नसतो ना. तुम्हाला रोज भेटतच असतील असे काय, कारण कलियुगामध्ये हे वाढणार, भरपूर लोक असणार. म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे नंबर 1 मूढ, नंबर 2 नराधम, नंबर 3 भ्रमित तर्कवादी, माया या अपरित ज्ञानाला प्रभुपादांनी लिहिले भ्रमित तर्कवादी, आणि नंबर 4 नास्तिकवादी. हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमलांना शरण जात नाही. आता हे कसं समजावून घ्यायचं? याचा अर्थ काय की जोपर्यंत ही प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. म्हणजेच ही प्रवृत्ती पहिल्यांदा सोडली पाहिजे. आता हे पण याच्यातच येतं की ही प्रवृत्ती सहजासहजी जात नाही. भगवंतांची आणि भक्तांची कृपा झाली तर जाऊ शकते. एका ठिकाणी प्रभुपाद लिहितात हो की नाही, भगवंतांची आणि भक्तांची कृपा झाली तर जाऊ शकते. जसं चैतन्य महाप्रभूंनी जगाई आणि मदांवरती कृपा केली. आपण देखील बऱ्याचदा प्रचार कार्य करणे आपलं प्रमुख काम आहे, प्रमुख सेवा आहे भगवंतांची. त्यामुळे प्रचार आपण करत असतो आणि या प्रचार कार्यामध्ये आपण अशा बऱ्याच लोकांना आपला आमना सामना होतो. ऍक्च्युली बऱ्याचदा असे लोक आपल्याला घरातच दिसतात आपल्या हो की नाही. मग द्वेष करायचा का यांचा? द्वेष नाही करायचा, द्वेष बिलकुल नाही करायचा. भगवान श्री चैतन्य महाप्रभू या कलियुगातले दया अवतार आहेत, करुणा अवतार आहेत. त्यांनी भगवद्गीता सगळ्यांना देण्यासाठी ते आले होते, भगवत ज्ञान सगळ्यांना देण्यासाठी ते आले होते. त्यांच्या पंथामध्ये राहून आपण अशा लोकांचा द्वेष कसा काय करू शकतो? आपलं कार्य आपण करत राहायचं, प्रार्थना करायची त्या लोकांना भगवंत किंवा गुरु लवकर मिळवत म्हणून, आपलं कार्य आपण करत राहायचं. प्रभुपादांना भेटायला, प्रभुपादांची वाद घालायला बरेच हे माया या अप्रित ज्ञाना यायचे, बरेच निर्विशेषवादी, शून्यवादी, वैज्ञानिक लोक, डॉक्टर, वैज्ञानिक, प्रोफेसर. प्रभुपादांचे बरेच रेकॉर्डिंग आहेत, ऐका. डॉक्टर पटेल, डॉक्टर व्हॉट इज दॅट नेम, प्रोफेसर नेम फ्रॉम रशिया, कटॉस्की, डॉक्टर कटॉस्की, फेमस प्रभुपादांचं रेकॉर्डिंग आहे डॉक्टर कटॉस्कींची. पहिल्यांदा भेटले त्यांना रशियामध्ये धर्माबद्दल प्रचार करायची परवानगी नव्हती. या बेसिसवर त्यांना व्हिसा दिलेला रशियाने प्रभुपादांना. कुठलंही प्रवचन घ्यायचं नाही पब्लिक, कुणाशीही धर्माबद्दल बोलायचं नाही. प्रभुपाद गेले होते इंडियन वैदिक सायन्स एक डिपार्टमेंट होतं मॉस्कोच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यातल्या प्रोफेसरशी चर्चा करायला म्हणून मग व्हिसा काढला. त्या प्रोफेसरची चर्चा रेकॉर्डेड आहे, तुम्ही ऐकू शकता. पहिल्या मीटिंग मध्ये, पहिल्या चान्स मध्ये पहिल्यांदा रशियात गेले होते. प्रभुपादांनी विचार केला की मला परत इथे यायला देतील की नाही, किंवा मी इथून परत जाऊ शकतो की नाही जर तुरुंगात टाकलं तर. प्रभुपादांनी सगळं सांगून टाकलं.
मॅक्झिमम त्यांचं बोलणं जे आहे त्या प्रोफेसरशी प्रभुपादांचं सगळं वर्णाश्रमवर. फेमस कॉन्व्हर्सेशन ओनली वर्णाश्रम. अमेझिंग, हो की नाही? हे खूप असे प्रभुपादांना भेटायचे. कमाल कृष्ण महाराज एका ठिकाणी सांगतात, कधी कधी आम्हाला भीती वाटायची की प्रभुपाद मारतात की काय यांना, एवढ्या जोर जोरात चर्चा व्हायची. तुम्ही असं कसं काय मानता, असं कसं काय मानता. पण प्रभुपाद इतके करुणामयी दयामयी होते, ते निघाल्यावर अगदी आदरपूर्वक त्यांना प्रणाम करायचे. हरे कृष्णा, परत या. आणि आपल्या शिष्यांना सांगायचे, प्लीज यांच्या प्रसादाची व्यवस्था करा, तिथे कोणी राहणार असतील तर यांच्या राहण्याची व्यवस्था करा. तत्वज्ञानावरती स्ट्रॉंगली बोलण्याने कोणी द्वेष करत नसतो. जीवाप्रती तर तो ती दयाच असते ऍक्च्युली. प्रभुपादांची ती स्टाईल होती. मुंबईमध्ये एक सिख व्यक्ती, सिख म्हणजे पंजाबी सिख सरदार, प्रभुपादांची अशीच रोज येऊन चर्चा करायचा. निर्विशेषवादी, निराकारवादी, रोज 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 यायचा. तमाल कृष्ण महाराज वगैरे म्हणायचे, प्रभूजी कसं प्रभुपाद कसं काय झेलता तुम्ही याला, आम्ही असतो तर मारला असता आतापर्यंत. इतका तुमचा अपमान करतो, इतकं उलट बोलतो, सगळं चुकीचं सांगतो, तरी तुम्ही पेशंटली याला सगळं सांगता. एकदा काहीतरी त्यांनी प्रभुपादांना नाव ठेवलं, तर बाहेरच्या बाहेर कमाल कृष्ण महाराजांनी त्यांना सांगितलं, परत इकडे फिरकू नका, गेट आउट. प्रभुपादांनी कमाल कृष्ण महाराजांना झाडलं. इथे येणाऱ्या जीवाला तुम्ही परत पाठवणारे तुम्ही कोण. प्रभुपाद तेव्हा कमाल कृष्णजींना सांगत होते की चैतन्य महाप्रभू जगाई मदाई सारख्या लोकांना देखील कृपा करतात, आपण या एका निर्विशेषवादावर कृपा करू शकत नाही. कोणाला हाकलून लावायचा अधिकार आपल्याला नाही. त्याचे त्यांनी यायचं नाही म्हणून ठरवलं तर प्रश्न वेगळा आहे, परंतु इथे येणाऱ्याला कोणालाही हाकलून लावायचा आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे कितीही या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये कितीही कठोरपणे आपण चर्चा केलेली असली, कितीही वाईट म्हटलेलं असलं, याला त्याला नावं ठेवलेली असली, तरी भक्तीचा प्रचार हा सगळ्यांना करायचा आहे. घरातल्या दुष्कृतींना पण आणि बाहेरच्या दुष्कृतींना पण. जसं सकाळच्या श्लोकामध्ये आपण वाचत होतो, करुणा, मैत्री, समभाव हे भक्ताचं मेन लक्षण असतं. त्याच्यावरच भगवंत संतुष्ट होतात. सकाळी आपण वाचलो की नाही. त्यामुळे चुकून तुमच्याकडे बिल गेट्स आला तर त्याला नाही म्हणू नका. किंवा इलॉन मस्क आला तर त्याला ज्ञान द्या, पैसे देऊ नका. इलॉन मस्क तुमचे पैसे घ्यायलाच येणार आहे भारतामध्ये, तुमच्या गळ्यात टेस्ला बांधायला. त्याच्या बदल्यात तुमचे पैसे देऊ नका, त्याला ज्ञान द्या. भारताचं सगळ्यात मोठं संपत्ती हीच आहे, वैदिक ज्ञान. सगळ्यांना दिली पाहिजे, आपण फ्री मध्ये दिली पाहिजे, भेटेल त्याला दिली पाहिजे. हरे कृष्ण. उद्यापासून वाचूया सुकृतीना, म्हणजे कोण कोण चार लोक भगवंतांकडे शरण लगेच येतात. लगेच येणाऱ्यांची पण चार कॅटेगरीज आहेत, उद्या भगवंत सांगणार आहे. शुद्ध भक्ती नसते त्यांची, परंतु येतात काही ना काही कारण असतं आणि हळूहळू शुद्ध भक्त होतात. तेच तर मॅजिक आहे. उद्यापासून वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? भगवंतांनी कृपा केली, तेवढे वायफाय ठेवलं, लाईट गेलं. हरे कृष्ण. ऐकू येते का? हो, ऐकू येते. हा प्रश्न मी आधी भगवंतांची कृपा होती, परत तोच प्रश्न पडतो की एकदा जर भगवंतांची जर का म्हणजे
गोडी लागली आणि आपण त्या मार्गावर असू तर परत अधःपतन का होतं त्यावेळी? अधःपतन नाहीच व्हायला पाहिजे ना. जर भगवंताने एकदा जर का आपल्याला स्वीकार केले आणि आपण जर का त्यांच्या एवढं जवळ गेलो तर परत तिकडून अधःपतन का होतं, असं का होतं? भगवंतांच्या भक्ती मार्गावर पण आलो, आपल्याला भगवंतांची गोडी पण लागलेली आहे भक्तीची, तरी मधूनच कृपा होते, कृपा आहे तरी पण आपलं अधःपतन का होत? कारण सूक्ष्म किंवा स्थूल स्वरूपामध्ये भौतिक आसक्ती अजून पूर्णपणे गेलेली नसते. कुठेतरी डीप रुटेड आसक्ती आपली असते. आणि म्हणूनच मगाशी जसं चर्चेत मी तुम्हाला म्हणत होतो की भक्तीचा प्रचार म्हणजे वैराग्याचा, विरक्तीचा प्रचार असतो. दुसरा कुठला प्रचार केला नसला पाहिजे. दुर्दैवाने आपण वैराग्याचा, विरक्तीचा प्रचार करत नाही. मग जो प्रचार होतो भक्तीचा तो भास असतो, त्याला रसाभास म्हणतात. रस म्हणजे आनंद. भक्तिमय सेवा, भगवंतांचे नाम सेवेमध्ये जो आनंद मिळाला पाहिजे तो आनंद मिळाल्याचा फक्त भास होतोय. कारण अजूनही आपण भक्तिमय सेवा, नाम हे अपराध रहित करत नाही. जोपर्यंत अपराध रहित करत नाही तोपर्यंत मिळाल्यासारखा वाटतो, जो आनंद मिळाल्यासारखा वाटतो तो थोड्याफार प्रमाणामध्ये भास असतो. म्हणूनच बघा लोक म्हणतात, परवा एक माताजी मला इथे भेटलेल्या, भगवंतांच्या कृपेने माझा कॅन्सर बरा झाला. हा आनंद आहे, आनंद आहे की काहीतरी प्रॉब्लेम होता, बरा झाला, भगवंतांच्या कृपेने झाला. भगवंतांच्या कृपेने जरी झालेला असला तरी जीवनाचा उद्देश तो नाही आहे. ते उद्याच्या श्लोकात तेच बघायचंय आपल्याला. लोक आलेलेच असतात या उद्देशाने भगवंतांकडे, एकतर प्रॉब्लेम आहे म्हणून, किंवा काहीतरी हवा आहे म्हणून, किंवा काय जिज्ञासा आहे म्हणून. तेवढं मिळालं की त्याच्यामध्ये खुश होतात. जेव्हा ते मिळत नाही तेव्हा परत दुःखी होतात, पतन होतं. त्यामुळे वैराग्य, विरक्तीचाच प्रचार केला पाहिजे आणि त्याच्यातच आलेला खरा भक्त असतो, पूर्णपणे विरक्त झालेला या भौतिक जगामध्ये. प्रभुपाद कधी कधी म्हणतात की या भौतिक जगामधल्या प्रत्येक सुखाचा आपल्याला डिस्गस्टिंग झालं पाहिजे. प्रभुपाद युजेस वर्ड इन इंग्लिश, डिस्गस्टिंग. मला माहिती असेल डिस्गस्टिंग. एव्हरीथिंग, कशात पण तुम्हाला सुख वाटतं ना भौतिक जगात, ते जेव्हा तुम्हाला डिस्गस्टिंग वाटायला लागेल तेव्हा तुम्ही खऱ्या रसामध्ये गेला. तो रस उत्पन्न झाला नाही तोपर्यंत जे आपल्याला वाटत असतं ते भास असतो. भासामध्ये कधी कधी डेंजरस असतं, तुम्ही पतन व्हायचे चान्सेस जास्त असतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की फक्त जप केला पाहिजे, फक्त जप केला पाहिजे, फक्त जप केला पाहिजे. प्रभुपादांनी तेच सांगितलंय, प्रभुपादांच्या शिष्यांनी पण आता ते तसाच प्रचार केलेला आहे. आमचे शिक्षा गुरु पण तेच सांगतात, आमचे काउन्सिलर पण तेच सांगतात, शास्त्र पण तेच सांगतं, फक्त जपच करायचं आहे, दुसरं काही करायचंच नाही. तुम्हाला पण आश्चर्य वाटेल मी सांगितलं, जपच करायचं आहे फक्त. पण तो जप शुद्ध होण्यासाठी जे वातावरण लागतं ते कोण बिल्ड करणार? हो की नाही? घरातच राहायचं आहे पण पहिले घर बांधायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही. जो पाप कर्म करतो तो कधीही जप करू शकत नाही. आज सकाळी वाचलं बघा आपण, हो की नाही? आज सकाळी प्रभुपादांच्या मेसेज मध्ये वाचलेला आठवतंय तुम्हाला? जो पाप कर्म करतो तो कधीही जप करू शकत नाही. मग तो काय करत असतो? तो भास असतो त्याचा. एक तर अपराधरहित नाम जप करत असतो, किंवा अपराधयुक्त नाम जप करत असतो, किंवा अपराधयुक्त सेवा करत असतो, किंवा तो नामाभास किंवा रसाभास मध्ये असतो. पाप कर्म सोडून दिलेले नसतात, आसक्ती, वासना. शास्त्रामध्ये त्याला म्हटलेलं आहे असत तृष्णा. तृष्णा म्हणजे या भौतिक जगाबद्दल असलेलं आपलं आकर्षण. ती असत तृष्णा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचे पतन होण्याचे 100% चान्सेस असतात. व 1-2% नाही, 100% चान्सेस असतात. सगळं काम त्या असत तृष्णेवरतीच केलं पाहिजे.
परंतु असत तृष्णाची वरती प्रवचन द्यायला लागलं, सगळे उठून जातात. प्रभूजी खूप स्ट्रिक्ट बोलतात. असत तृष्णेची चर्चा करायची आहे, हो की नाही? प्रॉब्लेम आपला तो आहे. हे काहीच नाही माताजी. विश्वामित्र जे होते ना, त्यांनी 32 का 64,000 वर्ष तप केला होता भौतिक जग सोडण्यासाठी. सगळे पूर्ण विरक्त झाले होते. आणि एका अप्सरेच्या पायातल्या पैंजणीचा आवाज फक्त आला दुरून, तो पण किलोमीटरवरून, त्यांची वासना जागृत झाली. इतके दिवस ते भासात होते. पूर्ण सोडलं पाहिजे. जसं रामानुजाचार्य म्हणतात, पूर्ण सोडलं पाहिजे. आणि मग हे सोडायला जे मदत करतात त्या संघामध्ये राहिलं पाहिजे. मी स्वतः करतो हा अहंकाराला की तिथं पण होत नाही. म्हणून तर प्रभुपादांनी सांगितलंय संघ महत्वाचा आहे. तो संघ, ते वातावरण तयार करणं महत्वाचं आहे. सकाळ 2 तास मंदिरात सेवेला जाऊन काही होत नाही. तो भास आहे. तो तुम्ही दुपारी सांगत होता ना, भास आहे, भास. आणि त्या भासामध्ये एकदा तुम्ही जीवन जगायला लागला तर त्याच्यातून कधीच बाहेर पडणार नाही. Does that make sense? त्यामुळे कधी कधी भगवंतांची अरेंजमेंट पण म्हणता येईल तुम्हाला याला, पण कर्माची गती काही सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, प्रभुपादांनी ज्या 11 जणांना निवडलं प्रभुपाद जाण्यापूर्वी, जवळजवळ सगळ्या 11 जणांचं पतन झालं. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि एकदम ग्रॉस, नाजूक, छोटस सूक्ष्म पतन नाही, एकदम ग्रॉस लेवलचं पतन. परंतु प्रभुपादांची लीला जर वाचली तर आपल्या लक्षात येतं की तमाल कृष्ण महाराज जर नसते तर मुंबईचं सेंटरच झालं नसतं आणि बरीच सेंटर झाले नसते. तर तसेच ते क्षत्रिय रक्ताचे होते तमाल कृष्ण, प्रभुपादांचे शिष्य. तमाल कृष्ण महाराजांचं पतन झाले की नाही मला माहिती नाही. तुम्ही म्हणाल महाराजांना नाव ठेवता का काय म्हणून, पण काही लोक महाराजांना नाव ठेवतात, पतन झाले म्हणतात. सगळ्यात फेमस उदाहरण आहे प्रभुपादांच्या शिष्यातलं, ते म्हणजे व्हॉट्स हिज नेम, हरिकेश दास, हरिकेश स्वामी. सुपर ग्रॉस पतन झालं त्यांचं. एका महिला बरोबर पैसे घेऊन पळून गेले. पण सगळ्या प्रभुपादांच्या शिष्यामध्ये सगळ्यात ग्रेट काम कोणी केलं असेल तर हरिकेश स्वामी. हे उदाहरण आहेत. का होतं पतन? त्याचं एकच कारण आहे, अजून ती तृप्ती गेलेली नसते, असत तृष्णा गेलेली नसते. कोणाचं होऊ शकतं, कोणाचंही होऊ शकतं. भक्तीला भक्ती मार्गाला म्हटलेलं आहे शार्प, रेझर शार्प तलवारीवरती चालणे. किती तुम्ही सतर्क असलं पाहिजे. कधीही बॅलन्स जाऊ शकतो. व्हॉट इज दॅट श्लोक आहे, शूरश्च धारा समथिंग. भीष्मदेवांचं पतन झालं. आपण कोण आहोत? महाजन होते ते. ऑफकोर्स भगवंतांनी ते दाखवून दिलं की भीष्मदेव जरी तुम्ही असला, अधर्माच्या बाजूला राहिला तर तुमचं काय खरं नाही, पाप कर्म करत राहिला तर तुमचं काय खरं नाही. त्यामुळे बिलकुल सिरियस झालं पाहिजे या गोष्टीबद्दल. खूप सिरियस झालं पाहिजे. जसं मी काल सांगत होतो ना की प्रभुपाद आपल्याला वेगळं काहीच सांगायला आलेलं नाही. तुम्ही मगाशी सांगत होता ना, एकनाथ महाराजांचं, तुकाराम महाराज, सगळं सेम मेसेज आहे. तुकाराम महाराजांचं एक ओवी ऐकून, असे काही लोक आहेत तुकाराम महाराजांची एक ओवी ऐकून विरक्त झाले, दुसरं काही वाचलं पण नाही आयुष्यात कधी. पण प्रभुपाद काय वेगळं सांगायला आले होते?
प्रभुपाद वेगळे हेच सांगायला आले होते की हे डेंजरस आहे आणि ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तुम्ही याला सिरियसली घ्या, हे एवढा एक मेसेज द्यायला आले होते प्रभुपाद. म्हणून त्यांचे सगळे तात्पर्य असे खतरनाक असतात. आपल्याला वाटतं काय प्रभुपाद काय एवढं कठोर कोण साधू बोलतो, कारण प्रभुपादांना भगवंतांनी पाठवलेलंच तुम्हाला हे सतर्क करायला की तुमचा वेळ चाललाय निघून, हे खूप डेंजरस सिच्युएशन आहे, इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तुम्ही याला सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण घेत नाही. काही काही सिच्युएशन मध्ये मात्र भगवंत स्वतः मदतीला येतात, तुमचं पतन होत असेल ऍडजस्ट करून घेतात, तुम्हाला परत त्या मार्गावर आणतात. जसं आता ध्रुव महाराजांचं पतन ऑलमोस्ट व्हायला लागले, म्हणून आले सांगायला, स्टॉप स्टॉप, बघतायस तू, असं करू नको. पण याची काही गॅरंटी नाही, त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुमच्या पतन कोणी पाठवलं पाठवणार नाही माहिती नाही. तेवढ्या लेवलचे तुम्ही जवळचे असाल भगवंतांच्या, तर भगवंत येतील तुम्हाला मदत करायला, नसेल तर नाही येणार. पण तुझा शुद्ध भक्त असतो तो कधीच भगवंतांचा ग्रेट भक्त स्वतःला मानत नाही, अजून कमीच पडलंय म्हणतो आणि तो सिरियसली भक्ती अजून करतच असतो. त्यामुळे भगवद्गीतेत देखील भगवंत सांगतात 9व्या अध्यायात 30व्या श्लोकात, फेमस श्लोक आहे. दुर्दैवाने त्या श्लोकाचा उपयोग करून लोक पाप कर्म करतात आता. भगवंत स्वतः त्या श्लोकामध्ये म्हणतात की कितीही घाणेरडं काम केलेला व्यक्ती असू दे, कितीही तुम्ही कल्पना करताय ना त्याच्याही पलीकडचं घाणेरडं काम केलेला व्यक्ती असू दे, सगळं सोडून तो मला शरण आलेला असेल ना, तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आता कलियुगामध्ये आपण सगळे जन्मलोय अशा युगामध्ये जिथे अनंत जन्म पाप केलेलेच जन्मणार आहे. ते कलियुगामध्ये करोडो मध्ये एखादा साधू जन्मणार, कलियुगामध्ये धर्माच्या नावाखाली पाप कर्म करणार, पतन झालं तरी त्याला झाकून ठेवणार, त्याला चांगलं काय म्हणतात त्याला कव्हरिंग करणार, चादर ओढणार त्याच्यावरती, त्याला परत प्रेझेंट करणार, हेच चांगलं आहे, मग लोकांची अजून दिशाभूल होणार. हे सगळे प्रकार इतके महाभयानक प्रमाणात वाढणार आहेत आणि होत आहेत ऑलरेडी. त्यामुळे प्रभुपादांचा पाय घट्ट धरून राहणे, शुद्ध भक्तांच्या संघात राहणे, भक्तिमय वातावरणात राहणे खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला फिलॉसॉफी सांगितली, प्रॅक्टिकली काय केलं पाहिजे? प्रॅक्टिकली आपण सदैव भक्तिमय वातावरणात भक्तांच्या संघात राहिले पाहिजे, तुम्हाला जर भीती असेल तर. आणि हे सांगायला प्रभुपाद आले होते, परंतु दुर्दैवाने आपल्याला हे सांगितलं जात नाही. तुमच्या घरात राहून भक्ती करा म्हणून. वातावरणच पतनाचंच आहे. तुम्ही काय परमहंस तर नाही आहे. परमहंस जो असतो तो कुठेही राहिला तरी त्याला चालते, त्याला दूध आणि पाणी वेगळं करता येते. आपण परमहंस नाही, मग आपण चांगल्या वातावरणात राहिलं पाहिजे. परंतु वातावरण आपण अशा वातावरणात राहतो तिथे लेफ्ट राईट सेंटर टॉप बॉटम सगळीकडे रजगुण तमोगुण पापच चाललंय. मग प्रलोभित व्हायला किती वेळ लागतो? आसुरी प्रवृत्तीची माणसं आहेत सगळी. तुम्ही पहिल्या स्कंदाला नव्हता भागवतांच्या. आश्चर्याची गोष्ट आहे, पहिल्या स्कंदामध्ये एक नारद मुनी ऍक्च्युली त्यांच्या पूर्वीच्या जन्मामध्ये साधूंची सेवा करून, साधूंचं पुष्ट प्रसाद खाऊन ते शुद्ध भक्त होतात. पुढच्या जन्मामध्ये जन्मल्यापासूनच भक्तीची सुरुवात करतात आणि एका नदीच्या किनारी जाऊन भगवंतांचं स्मरण करत बसलेले असतात. ते असं वीज चमकल्यासारखं एका क्षणासाठी भगवंत दिसतात आणि गायब होतात. त्यांना आश्चर्य वाटायला लागते की कुठे गेले, सगळीकडे शोधायला लागले, फक्त भगवंतांचा आवाज येतो आणि आवाजात भगवंत काय सांगतात, तू अजून शुद्ध झालेला नाहीस, त्यामुळे मी तुला कम्प्लिटली दिसणार नाही,
अजून तुझ्यामध्ये खूप अशुद्धता आहे, कंटिन्यू कर, एक दिवस मी तुला दिसेन. तर त्या सिच्युएशनशी जर आपण आपली तुलना केली, आपण कुठे आहोत? किती सिरियसली केलं पाहिजे आपण? सिरियसनेस नाही लोकांमध्ये. त्यामुळे होणार, पतन होणार. जर भगवंतांनी याच्या आधीच्या श्लोकातच सांगितलंय, मम माया दुरुत्तया. अतिशय कठीण आहे, तुम्ही कुठल्याही लूप होल मधून जाऊ शकत नाही. पूर्ण शरण जायलाच पाहिजे. कुठलं लूप होल नाहीच आहे, कुठलं बॅक डोअर मार्ग नाहीच आहे. कोणाला काही थोडस पैसे देऊन जातो, काही नाहीये. पूर्ण शरण जायलाच पाहिजे भगवंतांना. तर पुढे पुढे भगवद्गीतेमध्ये कंटिन्युअसली भगवंत हेच सांगणार आहेत, अनासक्ती अनासक्ती अनासक्ती, असंग शस्त्रेण अनासक्ती. त्यामुळे भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टी वस्तूबद्दल जोपर्यंत आपल्या मनामध्ये अनासक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत पूर्णपणे भगवंतांना आपण शरण जात नाही. तोपर्यंत मायन्यूट, एकदम सूक्ष्म, तुम्हाला पण माहिती नसणार, कळणार नाही एवढं ते असणारच आहे असं. आणि तेच तुमच्या पतनाचं कारण ठरतं. तुमचं तुम्हीच बघायचं, आपल्या मनातले अनर्थ चाललेत की नाही, भगवंतांबद्दल आसक्ती वाढत चाललेली आहे की नाही, आपलं आपणच बघायचं. दुसरे बाहेरचे पॅरामीटर, एक्सटर्नल पॅरामीटर नसतात ते मोजायला, कारण मन आणि बुद्धी तुम्हालाच माहिती आहे. वरून माणूस किती दाखवू शकतो माझी सगळी आसक्ती गेलेली आहे, आतमध्ये काय चाललेलं आहे तुम्हालाच माहिती आहे. मग हे शास्त्रामध्ये असे बरेच उपदेश आहेत की प्रिटेंड करू नका. तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल देव सांगतात की प्रिटेंड करू नका, कधीच प्रिटेंड करू नका. सेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. सेवेमध्ये स्वतःला संलग्न करा, त्यातला आनंद यायला लागला की तुमची आसक्ती आपोआप निघून जाते. भगवंत बसलेत आतमध्ये, ते देतात ज्ञान. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.